नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण काढणार आहोत ऐश्वर्य लक्ष्मी ही रांगोळी. तर आता आपले सणासुदीचे दिवस येत आहे, नवरात्री आणि दिवाळी. तर या सणांमध्ये तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकतात. तर रांगोळी ही आपण आपल्या देवघरापुढे काढतो, तसंच तुळशीभोवती देखील आपण रांगोळी काढतो, कारण त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. तसंच आपण आपल्या दाराच्या पुढे देखील रांगोळी काढतो. तसंच असं म्हटलं जातं की त्यावेळेला देवी आपल्या घरात येते, तर असं म्हणतात की देवीला रांगोळी ही खूप प्रिय असते, म्हणून देखील आपण ही रांगोळी काढतो. त्यासाठी आज आपण ऐश्वर्य लक्ष्मी रांगोळी बघणार आहोत. मंगळवारी व शुक्रवारी देवीचा दिवस असतो, तर त्या दिवशी देखील तुम्ही रांगोळी काढू शकतात. तर चला, तर मग आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जराही स्किप न करता, म्हणजे रांगोळी अतिशय सोपी आहे आणि मग ती रांगोळी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण त्यासाठी 7 ठिपके काढून घेऊ. तर अशा पद्धतीने मी हे 7 ठिपके काढले. आता याच्या मधोमध आपल्याला वरती व खाली 8 ठिपके काढायचे आहेत. तर मध्ये 7 ठिपक्यांची लाईन काढली, त्यानंतर आजूबाजूला 8 ठिपके काढले. परत आता 7 ठिपके वरती व खाली आपल्याला काढायचे आहेत. आता त्यानंतर आपण 6 ठिपके काढून घेऊ. आता मधोमध आपल्याला 1 2 3 असे ठिपके काढायचे आहेत, खाली आणि वरती पण. तर अशा पद्धतीने रांगोळीला लागणारे ठिपके आपल्याला काढून झालेले आहेत. हे 3 ठिपके आपल्याला सोडून द्यायचे आहेत. त्याच्यावरती आपली ही 1 2 3 4 5 6 ठिपक्यांची लाईन आहे. हे 6 ठिपक्यांची यांच्यावर आपण रेष काढून घेऊ. आता सेम तसंच पण वरती पण 6 ठिपके, तर त्याच्यावर पण आपण रेष काढून घेऊ. आता त्यानंतर ही 7 ठिपक्यांची लाईन आहे, वरती देखील 7 ठिपक्यांची आहे, यावर पण आपण रेष ओढून घ्यायची आहेत. आता त्यानंतर मधोमध 7 ठिपक्यांची लाईन होती, त्याच्या आजूबाजूला आपण वरती खाली 8 ठिपके काढलेले आहेत. आता हे 1 2 3 4 यांच्यामध्ये फक्त आपल्याला हे 2 ठिपक्यांना जॉईन नाही करायचे आणि 4 ठिपक्यांवर आपल्याला लाईन्स काढून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपण बघू शकतात की 1 2 3 4 म्हणजे असे 4 सुट्या लाईन्स आहे, यांना आपण इकडे जॉईन नाही केलंय. तर याचं जे हे टोक आहे पहिलं, म्हणजे ही 8 ठिपक्यांची लाईन आहे, आता हे 4 ठिपके, याचं जे हे पहिलं टोक आहे इथलं, त्याला आपल्याला असं नेत या ठिपक्याला जॉईन करायचं आहे. वरचे जे 3 ठिपके त्याच्या या कॉर्नरच्या ठिपक्याला. आता सेम इथे पण आपण तसंच करून घेऊ. तर हे खालचे झाले. आता हे जे वरचे आहे, म्हणजे 4 ठिपक्यांची आहे, याचं टोक पण आपल्याला ह्या साईडच्याच ठिपक्याला जोडायचं आहे. इकडचं टोक आहे ते पण आपल्याला ह्या साईडच्याच ठिपक्याला जोडायचं आहे. आता
पहिली स्टेप आपली झालेली आहे। तर आपण हे जे कॉर्नरचे घेतले होते त्याला कॉर्नरच्याच ठिपक्यांना आपण जॉईंट केलेलं आहे। त्यानंतर ही जी खालची आपली 60 ठिपक्यांची लाईन आहे त्याचं पण एक कॉर्नरचे टोक घ्यायचे आणि ते आपण आता 2 नंबरच्या म्हणजे ह्या मधल्या ठिपक्याला आपण असं जॉईंट करायचं आहे। आता जसं आपण वरती हा एक ट्रायंगल ड्रॉ केला तसंच आपले आता ही 60 ठिपक्यांची लाईन आहे वरच्या साईडला, ते पण हे आपल्याला एक टोकं घेऊन त्याला असे ही खालचा जो मधला ठिपका आहे राहिलेला त्याला जोडायचं आहे। तर आता शेवटचे जे आपले हे 6 ठिपक्यांची लाईन आहे, इकडे 6 ठिपके, तर आता आपल्याला फक्त तेच जोडायचे बाकी आहे। तर त्याआधी आपण हे जे मधले जे आपले ठिपके राहिलेले आहेत तर इकडे आपण एक स्टारचा आकार तयार करून घेऊ, म्हणजे चांदणी काढून घेऊ। त्याच्या आजूबाजूचे जे टोक आहे ते फक्त आता आपल्याला इकडे असे जोडायचे, म्हणजे इथपर्यंत आपल्याला जॉईंट करायचे। तर आता त्यानंतर हे जे शेवटचे फक्त हा भाग जोडायचे राहिले तर त्यांना पण आपण फक्त इथे असे जॉईंट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी ऐश्वर्य लक्ष्मी ही काढलेली आहे। तर तुम्हाला जर ही रांगोळी समजली असेल, स्टेप बाय स्टेप आपण ही रांगोळी समजून घेतली असेच आपल्या चॅनलवरती आपण लक्ष्मी कुबेर, लक्ष्मी पद्म अशा ज्या आपल्या बऱ्याचशा शुभ रांगोळ्या आहेत त्या आपण रांगोळ्या काढलेल्या आहेत। तर ह्या रांगोळ्या देखील तुम्ही त्यांची व्हिडिओ आय बटनवर क्लिक करून बघू शकता। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रांगोळी आवडली असेल आणि रांगोळी मुख्य म्हणजे समजली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, भरभरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल कोणत्या पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। तर तुम्ही ही रांगोळी शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।